श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण तारक मंत्राचे फायदे जाणून घेणार आहोत. तारक मंत्र हे अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणी, समस्या, आजार, व्याधी ह्या सर्वातून बाहेर काढणारे मंत्र म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्राची शक्ती खूप मोठी आहे. तारक मंत्र सर्व संकटातून बाहेर काढणारे मंत्र आहेत. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्राच्या पठण कसे करावे? तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे. पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा. तारक मंत्र कधी म्हणावा? तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता. स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ 108 वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात? तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेच दिसून येण्यास सुरुवात होते. मंत्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात. काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात, तर काहींना काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. जितके जास्त मनोभावेने तुम्ही स्वामी भक्ती कराल, तितकेच परिणाम लवकर दिसतात. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का? तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी? तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही. मात्र तुम्ही तुळशीची माळ, कमलगट्ट्याची माळ, स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.